सामना चालू करा आणि एकदा संपवा. बघा किती कबड्डीची आहे. बिना स्वेटरचा कोणतरी एक मुलगा आलेला आहे. सत्कार करूया का? आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दादू गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोनस अधिक 1 गुण जो खेळाडू टिपेल त्याच्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रतीक्षा सुबोध पालांडे यांच्या माध्यमातून आलेला आहे. जो खेळाडू बोनस अधिक 1 गुण टिपेल त्याच्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक. साडेकरिता यावेळेस यश पाटील. सक्सेसफुल ठरतोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा समाधान मोरे. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने भलं मोठं बक्षीस कमावलं तो समाधान यावेळेस सक्सेसफुल ठरतोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा यश पाटील. यश विरुद्ध समाधान आणि समाधान विरुद्ध यश असा सामना आपल्याला बघायला मिळेल. परंतु अफांवरती यावेळेस विशेष प्लॅनिंग केलं असेल तर निश्चितच शिवशंभू पार्टनरशिप संघाने यावेळेस मात्र यच वादळ रोखलं गेलंय. जबरदस्त पकड आपल्याला शृंखला बघायला मिळते विराज राणेच्या माध्यमातून. विराज देखील एक अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्षाचा कबड्डी खेळण्याचा गाढा अभ्यास ज्या खेळाडूला आहे असा विराज राणे. प्रदीप दादू गोळे आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मंथन दंतला पहिल्या पकडीकरिता 200 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रतीक्षा सुबोध पालांडे यांच्या माध्यमातून. आता मग चढाई करता पुन्हा एकदा अफान किरकिरे. खोलवर चढाई निश्चितच एक जबरदस्त खेळ आणि जबरदस्त खेळाडू बिल्डन पर्सनॅलिटी ज्याची निश्चितच आपल्या शरीराचा हा इतका मोठा डोलारा घेऊन सहजरित्या या कबड्डीच्या सर्व स्किल्स निशी एक जबरदस्त चढाई करतो असा अफान प्रत्युत्तर देतोय. एक नवोदित खेळाडू त्याला मात्र त्या ठिकाणी चिरबंद केलं जात आहे. त्याला प्रत्युत्तर दाखल सुपर टॅकल सिच्युएशन मध्ये समाधान मोरे.
निखिल कोंडे लाईनमन, 12 तोंडे, महत्वाची मॅच चालू आहे फायनल, त्यासाठी निखिल कोंडे लाईनमन तटस्थ राहा. निखिल कोंडे लाईनमनच आहेत, तटस्थ राहा तुम्ही. तुम्हाला कबड्डीचा अनुभव आहे निखिल कोंडे, तुम्ही लाईनमन राहा. खरोखरच खूप थंडी पडलेली आहे या सुधाड तालुक्यामध्ये. सरसगड्याच्या पायथ्याशी असा कबड्डीचा थरार चालू आहे आणि या क्रीडा संकुल ग्राउंड मध्ये खूप अशी थंडी पडलेली आहे. कोणी थंडीची टोपी घालून आलाय, कोण जर्किंग घालून आहे, परंतु समोर असा एक व्यक्ती आहे भगवी शाल आणि हेल्मेट. त्या हेल्मेट वाल्याचा खरोखरच मी खरोखर अभिनंदन करेल. या थंडीमध्ये तो हेल्मेट घालून कबड्डीचा आस्वाद घेत आहे. समसमान गुणांवरती चालू सामना, चढाई करता समाधान. प्रत्युत्तर देतोय यश पाटील. यावेळेस मात्र जबरदस्त खेळ. अफांची टॅकल परफेक्ट होती, तितकीशी सवंगड्यांची साथ मिळाली नाही. आता मात्र एकटा एवढा समाधान त्या ठिकाणी मैदानामध्ये शिल्लक. बघूया कितपत प्रयत्न करतोय. जर समाधान असफल ठरला तर मात्र पहिला लोणाचा बोजा दिला जाईल. अर्थातच पांडवादेवी रायवाडी संघावरती निश्चितच तो लोणाचा बोजा दिला जातोय पांडवादेवी रायवाडी या संघावरती. निखिल कोंडे लाईनमन तटस्थ राहा. महत्वाचा सामना चालू आहे. आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेशजी पालांडे, खरोखरच हा मॉर्निंग ग्रुप म्हटला की प्रत्येक ठिकाणी कुठल्याही शहरात असेल, खेड्या गावात असेल, ग्रुप म्हटला की मारामारी आणि भानगडी, परंतु हा ग्रुप तसा नाहीये. हा ग्रुप सामाजिक कार्य, अन्याय विरोधात लढणारा हा ग्रुप आहे. दानशूर व्यक्तिमत्व असा आमचा ग्रुप आहे. कार्यक्रम काही सुधाड तालुक्यामध्ये राबवले, परंतु मंगेशभाई पालांडे येई एक आमची अशी ग्रुपची मीटिंग चालू असताना ते एक विषय मांडला की बाबा आपली कबड्डीचा रायगड जिल्हास्तरीय आपण कबड्डीचे सामने ठेवावेत. खरोखरच तेही शब्द मांडला आणि लगेच आमचे मंडळाचे अध्यक्ष दादूजी गोले यांनी लगेच होकार दिला आणि खरोखरच आज हा कबड्डीचे सामने भव्य दिव्य संपन्न होत दिसताना समिती प्रमुख आमचे कृष्णाजी पालांडे, खरोखरच त्यांनी ह्या ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतलेली आहे.
जबरदस्त खेळ या ठिकाणी यशच्या माध्यमातून दाखवला जात. आता मात्र बॅकफूट वरती जातोय. अर्थातच पांडवादेवी रायवाडी कमबॅक करावा लागेल. प्रशांत जाधव एकमेव रेडर आता मात्र शिल्लक राहिलाय. निश्चितच त्या रेडरने कामगिरी करून दाखवली आहे. समाधान मात्र मैदानामध्ये परततोय. निश्चितच आता मात्र कमबॅकची सुरुवात होईल. चढाई करता आता पुन्हा एकदा यश पाटील. ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न, शृंखला भेदली. यश मात्र त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. पुन्हा एकदा प्रत्युत्तर समाधान मोरेचा. जबरदस्त पकड, मंथन दंतच्या माध्यमातून पकड लगावली गेली. अर्थातच प्रतीक्षा सुबोध पालांडे यांच्या माध्यमातून लगावलेलं पारितोषिक मंथनच्या नावी जात आहे. रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज. चढाई करता आता मात्र समाधान मोरे. प्रतीक्षा सुबोध पालांडे यांच्या माध्यमातून एका चढाईमध्ये 2 गुण मिळणाऱ्या खेळाडूसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दादू गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त एका चढाईमध्ये 2 गुण मिळणाऱ्या खेळाडूसाठी 200 रुपयाचे पारितोषिक. पालीन नगर पंचायतीच्या नगरसेविका आदरणीय प्रतीक्षाताई सुबोध पालांडे यांच्याकडून हे पारितोषिक असेल. लाईनमन निखिल कोंडे, आपण कुठे आहात? हात वरती करायचा आहे. लाईनमॅन निखिल कोंडे, आपण कुठे असाल? हात वरती करायचा आहे.
3 गुणांची आघाडी बाकी असेल. अर्थातच शिवशंभू पाटणेश्वर संघाकडे अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना आपल्याला बघायला मिळतो. यश पाटील मात्र मैदानामध्ये आवरेनासा झालाय.